You are welcome, my dear student. Today, in this video, we are going to learn a concept paragraph. Before we have, in this previous video, we have taken the comprehension definition of figures of speech onomatopoeia, and now we are going to learn a paragraph. What is by mean paragraph? Paragraph means passage. पॅसेज म्हणजे काय, काही निवडक किंवा काही ओळी 10, 5, काय 8, 9, 10 ओळी असतील त्याला आपण पॅरेग्राफ असं म्हणतो. उतारा त्याला मराठी कॉलिंग उतारा असा शब्द मराठीमध्ये आपल्या वापरतो. अ पार्ट्स ऑर सेक्शन ऑफ अ पीस ऑफ रायटिंग. अ पॅरेग्राफ स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन. ओळीने नवीन सुरुवात होते. युजली इट हॅज वन मेन आयडिया. आणि त्या पॅरेग्राफमध्ये एक नवीन कल्पना असते, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पॅरेग्राफ आणि एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये फरक आहे. एक्स्ट्रॅक्ट कंटेन्स मोर दॅन 2 or 3 पॅसेज, मोर दॅन 1 पॅसेज. कवितेचा एक्स्ट्रॅक्ट असतो आणि दाड्याचा पॅसेज असतो, एवढं लक्षात ठेवा, तरी पुरेसं आहे. आता पार्ट्स ऑफ स्पीच, आपण पार्ट्स ऑफ स्पीच डिटेल घेणार आहोत. पण व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे इन ग्रामर वर्ड्स आर डिवायडेड इंटू क्लासेस नोन ॲज पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शब्दांच्या जाती म्हणतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण. जसे इंग्लिशमध्ये नाऊन, प्रनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, कंजक्शन, इंटरजेक्शन काय असेल ते म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच झाले. आता इन ग्रामर वर्ड्स आर डिवायडेड इंटू क्लासेस नोन ॲज पार्ट्स ऑफ स्पीच. दे आर नाऊन, प्रनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. या आपण प्रत्येक सविस्तर घेणार आहोत. नाऊन म्हणजे नाम, प्रनाऊन म्हणजे सर्वनाम, नावाऐवजी वापरला जाणारा शब्द. प्रनाऊन इज नथिंग बट द वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन. नामाऐवजी वापरणारा शब्द. वर्ब, वर्ब दॅट इज ॲक्शन वर्ड, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतो. आणि ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह इज नथिंग बट द वर्ड्स विच टेल्स मोर अबाउट अ नाऊन ऑर प्रनाऊन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह. विशेषण, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. आपण तेही मागं पाहिले. ॲडवर्ब, आता ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. हाऊ डज ॲन ॲक्सेंट टेक प्लेस, हाऊ डज ॲन ॲक्सेंट टेक्स प्लेस, द वर्ड टेल्स मोर अबाउट दॅट ॲक्शन इज कॉल्ड ॲडवर्ब. म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा घडणाऱ्या क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. ही राईट्स ब्युटिफुली. शक्यतो बरीच ॲडवर्ब ही LY प्रत्यय लावून त्यांचा शेवट होतो. त्याच्यानंतर प्रेपोजिशन, प्रे आणि पोजिशन बघा. प्रेपोजिशन, प्रे म्हणजे पूर्वी आणि पोजिशन म्हणजे स्थिती. नामापूर्वी येणारा अविकारी शब्द म्हणजे प्रेपोजिशन, ज्याचा नामावर काही परिणाम होत नाही, परंतु त्या नामाची वाक्यातील इतर शब्दांशी काय संबंध आहे तो संबंध दर्शविणारा शब्द म्हणजे प्रोपोजिशन. कंजक्शन, कंजक्शन म्हणजे उभ्या आणि व्यव्यय. मराठीमध्ये 2 वाक्ये, 2 शब्द एकत्र जोडणारा शब्द कंजक्शन, उभ्या आणि व्यव्यय. मराठीमध्ये आणि, अथवा, व, किंवा. इंग्लिशमध्ये आर, बट. ही जी आहे कंजक्शन आहे. इंटरजेक्शन आपण ही सगळी पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी बघा, पुढचा भाग आहे आपला पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे काय? V3. V3 म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, अ वर्ड फॉर्म्ड फ्रॉम अ वर्ब बाय ॲडिंग ING. पार्टिसिपल्स इज यूज्ड ॲज ING फॉर्म ऑफ वर्ब. याच्या अगोदर झेंड मध्ये आपण पाहिलं बघा, डिफरंट युजेस ऑफ पार्टिसिपल दॅट इज ING फॉर्म या शब्दाचे वेगवेगळे. ॲज अन सब्जेक्ट, ॲज अन ऑब्जेक्ट अँड ॲज अन वर्ब. स्विमिंगचं उदाहरण दिलं होतं बघा मी. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल इज ऑल्सो यूज्ड ऑर ED. कधी कधी बघा, अ वर्ड फॉर्म फ्रॉम अ वर्ब ॲडिंग ING प्रेझेंट ऑर पार्टिसिपल. ING फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाला किंवा क्रियापदाच्या मूळ रूपाला ज्या वेळेस आपण ING प्रत्यय लागतो तर ते INGचे एक, तशी क्रियापदाची 5 रूप आहे.
जसं गो, जी ओ गो, गो कॅपिटल जा. टू गो, जी ओ गो, जू स्मॉल जाणे. त्याचा पास्ट टेन्स वेंट गेला. गॉन, हॅव हॅज हॅड गॉन गेला होता, गेला आहे, काय असेल ते. आणि आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब गोईंग ही 5 रूप. ई आर ईडी ऑब्लिक एन पास्ट पार्टिसिपल ते आपण पाहिले. आता या ठिकाणी पार्टिसिपल पॅसिव्ह वॉइस. व्हॉट इज बाय मीन पॅसिव्ह वॉइस? पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. इंग्रजीमध्ये 2 प्रयोग आहे, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या आदेशानुसार काम करतं, त्याला ॲक्टिव्ह वॉइस आपण म्हणतो. आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय? तर क्रियापद हे कर्माच्या आदेशानुसार काम करतं, त्याला पॅसिव्ह वॉइस म्हणतो. कर्म हा वाक्याच्या सुरुवातीला असतं आणि कर्मणी वाक्यामध्ये कर्माला विशेष महत्त्व दिलं जातं. आता कर्मणी वाक्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कर्मणी वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा नसतो. ऑल स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की. या ठिकाणी काय आहे? कळविणे हे महत्त्वाचं आहे. कोण कळवतं याला महत्त्व नाही. आणि म्हणून या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस आणि ॲक्टिव्ह वॉइसमध्ये हा फरक असतो. तो आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस घेणारच आहोत. आता बघा त्याचं उदाहरण देतो. ॲक्टिव्ह वॉइस, ही रीड्स अ बुक. ही रीड्स अ बुक, REA, किंवा ही राईट्स ॲन एसे. दुसरं उदाहरण घेऊ आपण. ही राईट्स ॲन एसे. ॲन एसे इज रिटन बाय हिम. तो निबंध लिहितो, त्याच्याकडून निबंध लिहिला जातो. वाक्याची रचना बदलली, अर्थ तोच आहे. निबंध तो लिहितो काय, पण पहिल्या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये त्याला महत्त्व आहे, म्हणजे कर्त्याला महत्त्व आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये ॲन एसे इज रिटन बाय हिम म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टला महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. आता पास्ट, इट इज द टाईम बिफोर द प्रेझेंट टाईम. यापूर्वीचा काळ म्हणजे भूतकाळ. द टाईम दॅट हॅज गॉन बाय. वी यूज पास्ट टेन्स forms of verbs to show action even in the past. Example, she took my book yesterday. तिने काल माझं पुस्तक घेतलं. आता कालवाचक शब्द yesterday आलाय म्हणजे काय झालं, तर तो कालवाचक शब्दावरून सुद्धा आपल्याला काळ होतो. बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे, V2 आहे, टेकचा फास्ट टेन्स टूक आहे आणि माय बुक हे ऑब्जेक्ट आहे आणि हा yesterday कालवाचक शब्द आहे. आय वॉज इन स्टँडर्ड 7th लास्ट इयर. मी मागच्या वर्षी 7वीला असेल, 8वीला असेल. काय, लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. फार पूर्वी एक राजा राहत असे, म्हणजे पास्ट टेन्स. आणि इट नीड्स पास्ट टेन्स टू राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड. गिवन वर्ड्स ऑर गिवन पॉइंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे किंवा शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करा. गोष्ट लिहायची झाली की ह्यापूर्वी घडलेली घटना म्हणजेच भूतकाळ. पॉज, पॉज म्हणजे थांबायचे. पॉज अँड देअर इज मच डिफरन्स बिटवीन पॉज अँड स्टॉप. पॉज म्हणजे कॉमा देणे, तात्पुरतं थांबणे. अ टेम्पररी स्टॉप इन स्पीच, बोलताना थोडंसं थांबणे आणि लगेच बोलणे. वेन वी रीड अलाउड, हे वगैरे कॉमा दिला. जेव्हा आपण मोठ्याने वाचतो, वी टेक अ पॉज ॲट अ कॉमा. हे बघा ते आले बघा, आपण कॉमा देतो ना, त्याला आपण कॉमा देतो म्हणजे थोडंसं थांबतो. आणि सेमी कॉलन, सेमी कॉलम म्हणजे काय, 2 टिंब, असं 2 टिंब असतं बघा. त्याला काय चिन्ह आहे आपण मागं पाहिलं त्याचा अर्थ. अँड फुल स्टॉप, फुल स्टॉपला आपण पूर्ण थांबतो. सेमी कॉलम, कॉमा, सेमी कॉलम हे काय आहे, सेमी कॉलम आणि कॉमा ही पॉज आहे. पॉज म्हणजे तात्पुरतं थोडंसं थांबणे. परफेक्ट, सी अस्पेक्ट. आता आपण पूर्ण काळ म्हणजे काय ते पाहिलं. पुढचा भाग आहे आपला पर्सॉनिफिकेशन, चेतन गुणयुक्ती अलंकार. आता चेतन गुणयुक्ती अलंकार म्हणजे काय ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चेतन गुणयुक्ती अलंकार म्हणजे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणयुक्ती अलंकार. आता या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन पाहायचं झालं तर ज्याला आपण काय म्हणतो, एखाद्या गोष्टीला, सजीव गोष्टीला निर्जीव. जसं चाफा बोलेना चाफा चालेना. आता चाफा काही बोलत नाही, चालत नाही, म्हणून हे बघा, रेफरिंग टू अ थिंग ऑर क्वालिटी
as a referring to a thing or quality as if they can think and act like a person. एखादी नॉन लिव्हिंग थिंग ऍक्ट्स लाईक लिव्हिंग थिंग. एखादी निर्जीव वस्तू सजीवांसारखं कार्य करते किंवा सजीवांसारखे वागते असं दर्शवायचं असेल तर पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणयुक्ती अलंकार होतो. एक्झाम्पल, फ्लावर्स डान्स्ड इन द मिडो. आता फुलांनी बगीच्यामध्ये किंवा गवताळ पूर्णामध्ये डान्स केला. आता हाऊ इट इज पॉसिबल फॉर फ्लावर्स टू डान्स? कॅन फ्लावर रिअली डान्स लाईक ह्युमन बीइंग? नो, बट जस्ट इट इज जेलसी रेअर इट. आणि मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. चाफा बोलेना चाफा चालेना एवढं उदाहरण जरी लक्षात ठेवलं तर चेतन गुणयुक्ती अलंकार यापूर्वी मी दिलेला आहे. आणि व्हिडिओ नंबर 3 मध्ये जी कविता घेतली होती आपण याची, त्या कवितेमध्ये एक अलंकार घेतलेला आहे बघा. त्याच्यानंतर फोनेटिक सिम्बॉल. फोनेटिक सिम्बॉल फोनेटिक सिम्बॉल म्हणजे काय? सिम्बॉल दॅट शोज द डिफरंट साऊंड्स इन आवर स्पीच. वेगवेगळे आवाज, नाद निर्माण करणं फोनेटिक्स लँग्वेज आहे ती. इन रायटिंग वी यूज लेटर्स टू शो साऊंड्स बट सम लेटर्स स्टँड फॉर मेनी साऊंड. काय वेगवेगळे आवाज, तसं आपण अ ब, पण या ठिकाणी क ब म न. आता कसं बघा, स साऊंड या बघा आता या ठिकाणी, बट सम लेटर स्टँड फॉर मेनी साऊंड. फॉर एक्झाम्पल, द लेटर्स सी स्टँड फॉर क. जसं सी 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 फॉर सिटी, ओके, CITY. आणि सी फॉर कार्ड स्टँड फॉर बोथ यस अँड के. केचं कार्ड आणि यसचं सिटी. त्याच्यानंतर नाईस, नाईस स आलं बघा इथं, या ठिकाणी स आलेला आहे बघा. जरी आपण सी लिहिलं पण त्याचा उच्चार स आलेला आहे. या बघा सिटी आलेला आहे बघा या ठिकाणी, सिटी. त्याच्यानंतर कट, कॉल. आता उच्चारताना आपण असं उच्चार वेगळा आहे म्हणजे त्याला दिस साऊंड हॅज मोर दॅन वन साऊंड, दिस लेटर हॅज मोर दॅन 2 साऊंड. या अक्षराला एकापेक्षा जास्त आवाज आहे. जसं ग, जेलस हे इथं आलेलं आहे बघा, जेलेस. इथं पर्सॉनिफिकेशन जेलेस, जी पण जे आलेलं आहे हे लक्षात घ्या. ऑन द अदर हँड some of the different letters stand for one and the same sound. The A and in all, in the A, in dawn, da, वेगवेगळे साऊंड, डिफरंट साऊंड. ए जसं बॅट, ॲ. ओ, बॉ, ओचं साऊंड इकडं आ झालं बघा, आ. ऑल स्टँड फॉर द सेम साऊंड. द साऊंड F, PH. F is shown by different letters in fish, cuff, graph and pup. आता या ठिकाणी बघा हे फोनेटिक साऊंड आहे हे समजून घ्या. Therefore, sometimes a special system of writing is used in which one symbol that is letter स्टँड फॉर ओनली वन साऊंड. परंतु काही अक्षर आहे ते एकच ठिकाणी वापरले जातात. दिस स्पेशल सिम्बॉल्स आर कॉल्ड फोनेटिक साऊंड. त्यांना फक्त स्पेशल एक, आपण सचं पाहिलं स क, जचं पाहिलं ग ज, परंतु काही साऊंड फचं पाहिलं आपण प आणि फ एच पी एच, जसं कप. तसं या ठिकाणी काही साऊंड जे आहे की काही अक्षरं जी आहे आपल्या भाषेमध्ये सांगायची झाली तर त्यांना एकच साऊंड, स्पेशल साऊंड, आणि त्यांना फोनेटिक सिम्बॉल असं म्हणतं. दे आर युज्ड इन डिक्शनरी टू शो द प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड. आणि ते शब्दांचा उच्चार कसा करायचा याच्यासाठी वापरले जातात. फ्रेज. आता फ्रेज बघा, फ्रेज म्हणजे काय? वाक्प्रचार. अ शॉर्ट मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स, अ मिनिंगफुल पार्ट्स ऑफ सेंटेन्स. त्याच्यानंतर प्ले. प्ले म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाटक, एकांकिका. आपण नवीमध्ये पाहिलं बघा प्ले नावाचं नाटक, अंधार नगरी चौपट राजा. अ स्टोरी पीस ऑफ रायटिंग which actors perform in a theater. It includes the conversation or dialogue or between the characters and